एकीकडे तुम्ही एकाच मंचावरती आज भाजप राष्ट्रवादीचे नेते दिसत आहात, मात्र काल अजितदादांना काळे झेंडवण्याचं काम भाजपच्या नेत्यांनी केलेलं आहे. काही अशा कुचकेहितामध्ये दिसलेल्या होत्या. काय वाटतं एकंदरीत? नाही, मला कालच्या घटनेचं काही माहीत नाही, पण महायुतीमध्ये बेबनाव नाही. सगळे आम्ही एकत्र आहोत, आनंदाने आहोत, सुखाने आहोत. तुम्ही कोकणातले आहात आणि कोकणातल्याच आता मुंबई गोवा महामार्गावरून टीकास्त्र झालेलं आहे. रामदास कदमांनी रवींद्र चव्हाणांवर जोरदार टीका केली आहे. अपेक्षा व्यक्त करण्यात चूक आहे. अपेक्षा तर सरकारकडून मंत्र्यांकडून व्यक्त केली जाते आणि मंत्री काम करत आहेत. काम पूर्ण झाल्यावर हेच आमचे टीका करणारे मित्र आम्हाला शाबासकी देतील. सर, जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवारांचं स्वागत करताना काँग्रेसचे आमदार जिशन सिद्दीकी दिसले. त्यांचं स्वागत भाजप करणार अजून का? खूप महाविकास आघाडीतली लोक त्यांचा पक्ष सोडून महायुतीतल्या विविध पक्षांमध्ये येतील. 15 दिवसातच तुम्हाला दिसतील. नवाब मलिक यांना देवेंद्र फडणवीसांनी विरोध केला होता, मात्र आज तेही जी देवेंद्रजींची भूमिका आहे तीच भाजपची भूमिका, तीच माझी भूमिका आहे. सर, रामदास कदम असं म्हणतात, भाजपला जर राक्षसी महत्वाकांक्षा असेल तर त्यांनी युती तोडावी, ते त्यांचं स्वतंत्र लढतील. रामदासभाईंचा गैरसमज असेल आणि असे शब्द त्यांनी वापरू नये. शब्दजंजाल वापरायला आम्ही कोकणी आहोत, पण रामदासभाईंचा सन्मान करून त्यांच्या या बोलण्यावर आम्ही आता उत्तर देत नाही आहोत.